या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून 29 रुपये किलो दराने तांदळाची विक्री सुरू झाली आहे। विक्रेते आधार कार्ड मागत असल्याने ही कुठली योजना असा नागरिकांमध्ये संभ्रम झालाय। शासनातर्फे रेशन दुकानात मोफत तांदूळ दिला जातो। बऱ्याच कुटुंबात अधिक सदस्य असलेल्यांना महिन्याकाठी तांदूळ शिल्लक राहत असतं। असा तांदूळ विकला जात असल्याचा प्रकार यापूर्वी उघड झालाय। असे तांदूळ 10 रुपये किलो दराने संकलित करून काही जण रिक्षामधून दुपटीने पुन्हा इडली करण्यासाठी विकत असल्याचं दिसून आल्यावर याबाबत तक्रारी आल्या होत्या। त्यानंतर हा प्रकार बंद झाला। आता पुन्हा रिक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या बॅग मधून 29 रुपये किलो दराने तांदूळ विकला जातोय। नाफेडचा हा तांदूळ असल्याचं सांगण्यात येत असून यासाठी नागरिकांना आधार कार्ड मागितलं जात असल्याच्या तक्रारी आहेत। याबाबत कामगार नेते विष्णू कारंपूर यांनी जिल्हा पुरवठा रेशन दुकानदाराकडे चौकशी केली आहे। रेशन दुकानदार संघटनेचे नितीन पेंटर यांना आपल्याकडे अशी कोणतीही सूचना आली नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे ही योजना नेमकी कोणती कोणासाठी आहे याबाबत जिल्हा प्रशासनानं खुलासा करावा अशी मागणी केली जातेय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।